सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधील जवळा इथं किसान वॉटर आर्मीचे सिंचनाचे पाण्यासाठी आंदोलन झालं। म्हैसाळ टेंभू विस्तारित योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचं काम लवकर व्हावं, माण आणि कोरडा नदीवरील बंधारे भरून घ्यावेत अशा विविध सिंचनांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। उरण बस सुरू करण्याच्या मागणीसाठी उरणवासी आणि सामाजिक संघटनांनी धरणं आंदोलन केलं। आज उरण चारफाटा इथं हे आंदोलन झालं। नवी मुंबई परिवहन विभागाची 30, 31, 34 क्रमांकाची बस सेवा अचानक बंद केल्यानं उरणमधील चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। विधान भवनात आज विधानसभा कामकाज सुरू होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा भाजपा आमदारांनी दिल्या। नाशिक जिल्हा परिषदेच्या गच्चीवर चढून एका ग्रामस्थानं अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हत्येचा प्रयत्न केला अनिकेत निकाळे असं या तरुणाचं नाव आहे। या आधीही अशाच पद्धतीनं आंदोलन करण्याचे 3 ते 4 गुन्हे अनिकेतवर दाखल आहेत। आजही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तो गच्चीवर चढला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं ते टिकेल याची शाश्वती सरकारनं जरांगेंना द्यावी आणि आरक्षण टिकलं नाही तर राजीनामे देऊ असं सांगावं असं संजय राऊत म्हणाले। जरांगेंबाबत राज्यात चिंतेचं वातावरण पसरलंय, त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी जरांगेंना आश्वस्त करावं असा सल्ला राऊतांनी दिला। मनोज जरांगेंचा बोलविता धनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर नाहीत ना, अशी शंका अंबादास दानवेंनी उपस्थित केली आहे। जरांगे फक्त फडणवीसांबद्दलच का बोलतायत याची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली। जरांगे राजकीय भूमिका मांडत असतील तर त्याला प्रत्युत्तर द्या असे आदेश भाजपच्या बैठकीत देण्यात आले। मात्र प्रत्युत्तर देताना संयम बाळगावा, सामाजिक तेढ वाढेल अशी वक्तव्य नको अशा सूचना देण्यात आल्या। जरांगेंनी काल फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली, त्यावर या सूचना करण्यात आल्या।